कमी त्रासात कमी मेहनतीमध्ये झटकीपट रेसिपी करणार आहोत. करायला सोपी आणि खायला खूप चमचमीत अशी डाळ पालक करणार आहोत. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ही माझी रेसिपी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. तर 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. वाटण तयार करण्यासाठी लसूण, आलं, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आता हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला अद्रकचं वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जिरं आणि कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. तर वाटण आपलं तयार आहे, बघू शकता. तर एका कुकरमध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आहे. त्याच्यामध्येच पाव वाटी शेंगदाणे, विलायची आणि दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 मोठा चिरलेला कांदा हे टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे वाटण बनवलं होतं ते वाटणसुद्धा टाकायचं आहे आणि पुन्हा छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे. याच्यामध्येच बिर्याणी मसाला टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ टाकायचं, डाळ आणि तांदूळसुद्धा टाकायचे, व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याच्यामध्येच 1 वाटी पालक टाकायचा आहे. पालकसुद्धा व्यवस्थित मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला 6 वाटी पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तर आपली पालक खिचडी तयार आहे.